शुभमवर विरोधकांनी सरकारवर टीका करत या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधताना आणि काही वेळातच तर आपल्या नव्या सहकाऱ्यांसह एक नवी सुरुवात असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अनुभवी आणि नौखे असा संगम साधण्यात आलेला आहे। 20 नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे, तर अनेक दिग्गजांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलंय। त्यामुळे नाराजी दूर करत आणि नव्यांना सोबत घेत आता राज्याचा गाडा देवेंद्र फडणवीस यांना हाकावा लागणार आहे। 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। तर यामध्ये 19 मंत्री हे भाजपचे, तर 11 शिंदे गटाचे आणि 9 हे अजित पवार गटाचे असणार आहे। त्यामध्ये भाजपचे 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री, शिवसेनेचे 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री असणार आहे। कोणाला कोणती खाती मिळणार हे लवकरच आपल्या समोर येईल। तर 23 तारखेला निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी 15 डिसेंबर उजाडावा लागलेला आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह कॅबिनेट बैठकीसाठी जात आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिली कॅबिनेट होणार आहे। यामध्ये नव्यानच मंत्री झालेल्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर काही सूचना।